निवडणूक झाली, मतदान झालं, टेन्शन संपलं, आता उत्सुकता निकालाची. मतदारातून चर्चेला उधाण, गावागावात कार्यकर्त्यांकडून आकडेमोड सुरू. चिकोडी लोकसभा मतदारसंघात मंगळवारी मतदान झाल्यानं गेल्या महिन्यापासून सुरू असलेली निवडणुकीची धामधूम थांबली आहे. त्यामध्ये प्रशासन, राजकीय पक्ष, उमेदवार, कार्यकर्ते व निवडणुकीच्या कामात असणारे कर्मचारी या सर्वांची चांगलीच दमछाक झाली. मतदान झाल्यानं सर्वांच्याच डोक्यावरील ओझं हलकं होऊन टेन्शन संपलंय. आता सर्वांना निकालाची प्रतीक्षा असली तरी त्यासाठी येणाऱ्या 4 जूनपर्यंत थांबावं लागणार आहे. मात्र मतदानानंतर मतदारांमध्ये बेरजेच्या राजकारणाची चर्चा मात्र रंगली आहे. चिकोडी मतदारसंघात भाजप व काँग्रेस यांच्यामध्ये काटेकी टक्कर झाली. भाजप उमेदवार खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रचारासाठी बेळगाव येथे प्रचारासाठी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तर हुक्केरी येथे गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा झाली. तर काँग्रेस उमेदवार कुमारी प्रियांका जारकीहोळी यांच्या प्रचारार्थ निपाणी येथे शरद पवार यांची तर चिकोडी येथे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची जाहीर सभा झाली. तसेच अपक्ष उमेदवार शंभू कल्लोळकर यांच्या प्रचारार्थ चिकोडी येथे प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा झाली. या सभेतील गर्दीचं रूपांतर मतदानात झालं असेल का याची चर्चा रंगली आहे. या निवडणुकीत जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी व विद्यमान खासदार अण्णासाहेब जोल्ले यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. चिकोडी मतदारसंघावर वर्चस्वासाठी दोन्ही उमेदवारांनी एकमेकांसमोर तगडं आव्हान उभं केलंय. दरम्यान निवडणूक शांततेनं व उत्साहानं पार पडल्यानं भाजप व काँग्रेसने सुटकेचा निश्वास सोडलाय. चिकोडी लोकसभा निवडणुकीचे उमेदवार जाहीर झाल्यापासून सोशल मीडियावर राजकीय पक्षांचे नेते व कार्यकर्त्यांमध्ये घमासान युद्ध सुरू होतं. एकमेकांचे मुद्दे खोडून काढण्याचा खेळ रंगला. मात्र मतदान झाल्यावर या कार्यकर्त्यांनी विश्रांती घेतली. उन्हाच्या झळांमध्येही दोन्ही उमेदवारांनी प्रचाराची धुरा सांभाळली. उन्हाच्या तडाख्यानं कार्यकर्त्यांना चांगलाच घाम फुटला. निवडणुकीची जबाबदारी असणारे प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व शिक्षकी याला अपवाद नव्हते. त्यांनी निवडणूक निर्विघ्नपणे पार पाडण्याचं अग्निदिव्य पेललं. मात्र निकालासाठी 4 जूनपर्यंतची वाट पाहावी लागणार आहे. तोपर्यंत कोणता उमेदवार कुठे जड गेला, कोणत्या गावातून किती मतं घेणार, कोणाचा माहोल याची चर्चा रंगली आहे. चिकोडी लोकसभा निवडणुकीसाठी अत्यंत चुरशीनं मतदान झालं. त्यामुळे निवडणुकीत कोणाचा विजय होणार या अर्थानं सर्वत्र चर्चेला उधाण आलंय. बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे.